शक्ती देतो. कारण राक्षस रात्री जास्त लढतात. 7 दिवस आणि 7 रात्री तुला न खाता न पिता आणि न झोपता लढलं पाहिजे. रामात काय वाटेल आश्रमातून जाऊया. मग तो पदस्पर्श काय, त्या अहल्याचा उद्धार काय. राम तुला नमस्कार करतो, आई नमस्कार. त्यावेळेला ती म्हणते आई तुझ्यामुळे माझा उद्धार झाला, मी नमस्कार करते. कोणताही निर्णय रामाचा नाही आहे. हे घडणार होतं, रामाच्या जीवनात घडणार होतं. आणि मग पुढे लग्न आणि मग आता 12 वर्ष आनंदात आहेत ना अयोध्ये. 12 वर्ष आनंदात आहेत. नंतर अत्यंत चांगला प्रसंग. कारण या 12 वर्षात रामाने अयोध्येतल्या लोकांना इतकं प्रेम दिलेलं आहे. प्रत्येक जण म्हणायला लागलेलं आहे की या संपूर्ण रघुवंशात रामासारखा श्रेष्ठ पुरुष झाला नाही. तेव्हा आता काय करूया, तर त्याला युवराज करूया. रामाचा निर्णय नाही आहे. यौवराज्याभिषेकाचा निर्णय ते सुमंत्र ऋषी व सुमंत्र मंत्री वसिष्ठ ऋषी दशरथ हे सगळेजण एकत्र म्हणतात रामाला यौवराज्याभिषेक करूया. आज राम युवराज झाला, उद्या दशरथ सोडून वनात निघून गेला, राम राजा. रामाचा निर्णय नाही. इथपर्यंत तुम्हाला वाटेल की सगळं छान चाललंय तर निर्णय कशाला घ्यायला पाहिजे. आता हे बरोबर आदल्या रात्री सीता आणि राम व्रतस्थ आहेत. फार महत्वाचा सिद्धांत आपल्या संस्कृतीचा की दुसऱ्या दिवशी जर मी युवराज म्हणून घोषित होणार आहे, सत्ता जर माझ्या हातात येणार आहे, तर त्या सत्तेला सामोरं जाण्याची आदली रात्र मी व्रतस्थ राहणार आहे. एक म्हणजे मी गवतावर झोपणार आहे, मंचकावर पलंगावर नाही. दुसरं म्हणजे मी पत्रवणीवर जेवणार आहे आणि मातीच्या मडक्यातून पाणी पिणार आहे. मी कंदमुळं खाणार आहे. पहाटे लवकर उठून पूजा वगैरे सगळं करून तयार राहणार आहे. तर दुसऱ्या दिवशी यज्ञ. यज्ञात नंतर मंत्र म्हणले जाते आणि डोक्यावर मुकुट ठेवला जाईल राजपुत्र म्हणून. आनंदात आहे दोघे जण. रात्री गप्पा, पुढची चित्र, आता युवराज, मग सगळं 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 आपण आपल्या राजाची अशी सेवा करू, सगळं चाललंय. पहाटेच्या वेळेला सुमंत्रे राम तयारच आहे. अत्यंत निष्पापपणे तो सीतेला काय म्हणतो बघा की मला आधी बोलवायला आलेले आहे. यज्ञात आधी मंत्र वगैरे माझ्याकडून म्हणले जाते आणि नंतर योग्य वेळी तुला बोलवलं जाईल, तू तयारीत राहा. सुमंत्रांबरोबर राम निघाला. काय घडणार आहे त्याला कुठे काय माहिती, किंबहुना काय घडणार आहे कुणालाच माहित नाही. त्यावेळेला कुणालाच माहित नाही. जाताना राम सहज विचारतो सुमंत्रांना, यज्ञशाला इकडे आहे ना, मग इकडे कुठे निघालोय आपण. ते म्हणाले ये माझ्या मागून. कारण इकडे ते कोपागार रागवलेल्या राण्या जिथे जायच्या ते काही होते. ते सगळे आपले दागिने वगैरे टाकले होते, केस पिंजारले होते आणि दशरथ राजा तिच्या पायाशी रडत पडलेला होता की तू काही कर पण एवढं मागू नको आणि आत्ता मागू नको. आयुष्यभर मी तुझा गुलाम होतो, आत्ता हा कार्यक्रम पार करू दे. ती कशीच काय. हा सगळा प्रकार बघितल्यानंतर राम विचारतो की हे का. कुणी काही बोलायचं आणि काहीच नाही. तुला सांगून काही उपयोग आहे का. कारण ज्याने मला वर द्यायला पाहिजे तो नाही म्हणतोय. तुला सांगून काय उपयोग आहे. त्यावेळेला तो म्हणाला की तुला जे वर पाहिजे माझ्या वडिलांच्याकडून की तुला दिले म्हणून. त्यावेळेला ती म्हणते की तू कसं देणार, ते देत नाहीये. त्यावेळेला राम म्हणतो रामो द्वीर नाभी भाषते रामो द्वीर नाभी संजते. एका टार्गेटवर, लक्षावर रामाला दुसरा बाण मारावा लागत नाही. एकदा सुटलेला शब्द राम परत घेत नाही. सांग तुला काय पाहिजे. आणि मग 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य. भरताला राज्य याच्याबद्दल रामाची तक्रार, पण वनवास तो मुकुट आपल्या डोक्यावर घालणार म्हणून त्याचे राजवस्त्र सुद्धा काढून घेतली. वलताला का घडलं. रामाने काही प्रश्न विचारला नाही. चला मग आता हे प्रारब्ध आहे. रामाला सुद्धा प्रारब्ध बदलता आलं नाही तर तुम्ही राम नाम घेऊन कुठलं प्रारब्ध बदलणार हा प्रश्न आहे. आता मग प्रारब्ध का रामाला हे सगळं करावं लागलं. पुढे सीता हट्टाने लागते, सीतेला रावण पळवतो. तर सगळं 14 वर्षांनी सगळी नाचतं आणि रावणाचा पराभव करण्यासाठी माकडांची मदत. सीता म्हणते सुद्धा, लक्ष्मण सुद्धा म्हणतो
की वनवासाची अट रामा तुला आहे, मला नाही. मी जातो ना अयोध्येवर, सैन्य घेऊन येतो, आपण रावणाचा पराभव करूया. राम म्हणतो सैन्य घेऊन वनात मी सैन्याबरोबर लढायचं, वनवासाला अर्थ काय? मी जर रावणाबरोबर लढत तो वनवासी लोकांबरोबर लढत, मला भिल्ल करते, मला पारडी करते, मला मुख्य म्हणजे वांद्र करते, मला अस्वल करते, त्यांच्याबरोबर मी लढेन. तर वनवास म्हणजे असं का घडलं? रामाचा कोणताही अपराध नसताना एकतर बायको पळवली गेली. आपल्या जीवनात एवढं तरी घडत नाही, खूप प्रयत्न करतात नवरे, पण बायकोला काही पळवून दिलं जातं. मी खरंच सांगतो नाही, इतकं नाही घडत. वहिनीची अब्रू सगळ्या दरबारात आपल्यापैकी कोणाच्या वहिनीची नाही लुटली गेली, द्रौपदीची लुटली गेली. सीतेला रावणाच्या खांद्यावरून बलजोतीनं जावं लागलं. काय सगळं प्रारंभ आहे, त्यांना कुठे प्रारंभ चुकलं म्हणून ते तुम्हाला चुकवणार आहे? मग मागे जाऊन गोष्ट सांगावी लागते. रामाची गोष्ट बघितली आहे, पण थोडक्यात काही जणांना नवीन असते, फार मागे कथा. एक म्हणजे काय, आता रामाच्या जन्माला 7 कारणं सांगितली, म्हणजे 7 प्रसंग आधीच्या जन्मात घडलेले आहेत रामाकडून, म्हणून हे सगळं त्याला भोगावं लागतंय आणि ते चुकणारच नाही. त्यातली ही एक गोष्ट, एक सुंदरी नावाची राजकन्या, ती स्वयंवर करते, स्वतःचा नवरा स्वतः शोधणार आहे, सगळे राजपुत्र वगैरे आलेले आहेत. आणि नारदाने वाटतं की सुंदरी नावाप्रमाणे जर आपण लग्न करूया, पुढच्या जन्मात आपण ब्रह्मचर्य वगैरे सगळं बघून घेऊ, हिने जर लग्न केलं तर जीवन अगदी सवरून जाईल. म्हणून नारद विष्णूला सांगतात, हे श्रीहरी तुझं रूप मला दे, कारण ती खरंच नावाप्रमाणे सुंदर आहे आणि तुझ्या इतका सुंदर दुसरा कुठलाही दुसरी कोणतीही व्यक्ती नाही. तेव्हा मला हरी तुझं रूप दे, म्हणजे सुंदरी मला मिळेल आणि मी तिच्याबरोबर संसार करेन. तथाच तू म्हणतो हरी वैकुंठातून. आणि ते हरीचं रूप घेऊन नारद येतात, सगळ्या हसायला. ती तर वरमाला घेऊन आलेली करत पुढे जाते. सगळे हसल्यानंतर नारद विचारतात की तुम्ही हसताय का? त्यावेळेला ते म्हणाले, तुम्ही इथे येण्यापूर्वी आपलं रूप बघितलं नाही का अर्चात? हे म्हणाले हरीचं रूप आहे बघा म्हणाले. जातात पाण्यात बघतात तर ते माकडाचं रूप आहे. कारण हरी या शब्दाचा एक अर्थ माकड आहे. त्यांनी सांगितलं हरीचं रूप दे, तथाच तू माकडाचं रूप दिलं ना. विष्णूंनी काय चूक केली सांगा बरं? कारण हरी या शब्दाचे 3 प्रमुख आहेत, एक विष्णू, दुसरा सिंह आणि तिसरा माकड. माकडाचं रूप दिलं, तू मागितलं होतंस मी दिलं. ते म्हणाले असा अपमान करायचा. त्यावेळेला विष्णूंनी काय उत्तर दिलं लक्षात ठेवा, तुझ्यासारखा चांगला भक्त माझा दुसरा नाही. तो जर संसारात पडला तर माझा एक भक्त कमी होईल, म्हणून मी माझा स्वार्थ बघितला की तुझं लग्नच होता कामा नये. मग ते म्हणले आता माझा श्वाप आहे, माकडाचं रूप देऊन माझी सगळीकडे फजिती केली ना. एक जन्म तुम्हाला असा घ्यावा लागेल ज्यात तुमची बायको पळवली जाईल आणि तिला सोडण्यासाठी तुम्हाला माकडांची मदत घ्यावी लागेल. आता हे आधीच्या जन्मातलं कथानक हे घेऊन विचारा राम जन्मला. हे काही प्रारब्ध आहे, हे कळण्यासाठी त्यांनी कथा निर्माण केली. आपल्याला कळायला कशाला पाहिजे मला हा त्रास का होतो? प्रारब्ध. माझ्याशी ती व्यक्ती चांगली वाटते, ही व्यक्ती वाईट का वाटते? प्रारब्ध. एक मुलगा माझा अगदी आदर्श मुलगा आहे, दुसरा बापडे, प्रारब्ध. मला याच्याकडून खूप सुख मिळतं, याच्याकडून दुःख मिळतं, प्रारब्ध. हे एकच खातं आहे लक्षात. आज महाराज सांगते की एकच खातं आहे प्रारब्ध, आणि ते बदलता येतच नाही. काही केलं तरी बदलता येत. मग अपवादांचा विचार करू नका. महाराजांनी ते अपवादही सांगितले, पण लक्षात ठेवा अपवादच आहे. एरवी प्रारब्ध. महाराज म्हणतात मला बदलता आलं का? मला 2 लग्न करावी लागली, त्यातली एक बायको आंधळी, तुम्हाला वाटतं मी निवडली, पण मला माहीतच होतं हीच बायको आहे माझी म्हणून. मला 4 मुलं झाली आणि एकही जगलं नाही. काय प्रारब्ध आहे महाराजांचं? म्हणजे तुमची जी प्रापंचिक सुखाची कल्पना आहे म्हणून कष्ट करून तुम्ही गोंधवलेलं आहे, कारण या गोष्टी मागता, त्या गोष्टी मला कुठे मिळाल्या? आयुष्यभर लंगोटी, 4 चौघात द्यायचं असेल तर कफनी, अरण्यात गेल्यावर खायला मिळालं नाही, कधी अत्यंत मान तर कधी अपमान.
कधी दूरच्या माणसांकडून सत्कार तर जवळच्या माणसांकडून खुनाचा प्रयत्न महाराजांचा. काय काय भोगलं नाही म्हणाले मी. आणि शेवटी तर विषप्रयोग. मला माहित आहे अन्नात विष आहे. मी गेलो आग्रहाने जेवलो आणि मला ते भोगावं लागतंय. कारण मला ते विष घ्यावंच लागणार होतं. ते माझं प्रारब्धच होतं आणि ते मला चुकणारच. कृष्णाचा जन्म राजघराण्यातला जरी असला तरी तुरुंगात होणार लक्षात घ्या. आणि आपण आपली अष्टमी 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 म्हणतो. अष्टमी मथुरेला आहे, नवमी गोकुळात आहे. कारण मध्यरात्री नेला ना गोकुळात, आणि गोकुळात जन्मोत्सव साजरा झाला. त्या अयोध्येच्या मथुरेच्या तुरुंगात कुठं आहे? गोकुळाष्टमी तुरुंगातच आहे. ते तुरुंगात जन्म काय सन्मानाचं प्रतीक आहे. पुढे किती निरनिराळ्या प्रकारच्या टीकेला कृष्णाला सामोरं जावं लागलेलं आहे. एक तर तुम्हाला माहित नसेल की सत्राजित नावाचा एक यादव सरदार आहे. त्यांनी सूर्याची उपासना करून एक मणी मिळवलेला आहे, स्यमंतक नावाचा. तर मोठा मणी आहे आणि रोज स्वतःच्या वजना एवढं सोनं तो निर्माण करतो. आणि त्याचं दिले रोज साधारणतः किलो 1.5 किलो सोनं तयार करतो. रोज काळाच्या ओघात यादवांचं जे राज्यकोष होता, ट्रेजरी, गव्हर्नमेंट ट्रेजरी, त्याच्यापेक्षा हा श्रीमंत झाला ना. ते फार धोक्याचं असतं. आज भारतात जर 2-3 श्रीमंत एकत्र आले ना तर भारताची अर्थव्यवस्था गडबडू शकतात. आज त्यांचं स्वतःचं बजेट आपल्या बजेटपेक्षा मोठं आहे. हे चूक आहे. कुठेतरी सावध राहायला पाहिजे. म्हणून सतत कृष्ण म्हणायचं काय, तुझा तो मणी आहे ना, मला माहित आहे की तू सूर्याची उपासना केलीस, मिळवली. एवढं धन राज्यातल्या एका व्यक्तीकडे असणं योग्य नसतं. तू तो मणी राज्यकोशात जमा कर. सगळ्यांच्या एकच सांगायचं. तो सरदार होता, यादव सरदार. अशा सगळ्या सभेला यायचा आणि प्रत्येक वेळेला कृष्ण दिसला की आई सत्राजीचा आणि तो मणी घालून निघायचा. आणि मणी म्हणजे असा की सूर्यास्तानंतर हा मणी घालून झाला की जणू दुसरा सूर्यच उगवला असं वाटायचं. एवढंच काही. आणि म्हणायचं तो मणी द्या, तो मणी द्या. दिसला सत्राजीत की मणी. आणि सत्राजीत प्रत्येक वेळेला म्हणायचा की माझ्या मण्यावर तुझा का डोळा आहे. एक दिवस याचा धाकटा भाऊ सत्राजिताचा शिकारीला निघाला आणि विचार केला सिंह वगैरेची शिकार करायला आत दाट जंगलात जाईल आणि जर अंधार पडला तर असावा म्हणून हा मणी भावाचा घालून जातो. त्याने तो ठेवलेला असतो पूजेत, बाहेर जाताना घालायचा. हा घालून जातो. प्रसेन त्याचं नाव. परत येत नाही. परत येत नाही कारण सिंह त्याला मारतो, मांस वगैरे सगळं खातो. सिंहाला ते हाडं आणि मणी कशाला पाहिजे सांगावं. तर तिथे अरण्यात पडतो मणी. इकडे घरी आल्यानंतर हा आपला मणी सापडत नाही म्हटल्यानंतर जाहीरपणे आरोप करतो की कृष्ण चोर आहे. लहानपणी तो माखन चोर होता, आता मणी चोर झालेला आहे. आरोप डायरेक्टली. कृष्ण म्हणाला हे मात्र मी सहन करणार नाही. मी सिद्ध करणार तुझा मणी कुठे आहे आणि तुला सगळे तुझे आरोप परत घ्यायला लावतो की नाही. आणि कृष्ण हुशार आहे. त्याने एक साधा प्रश्न विचारला की हा मणी शेवटी कोणाकडे बघितला. तर त्याच्या घरच्या बाजू लोकांनी सांगितलं की हा टाकता प्रसेन तो घालून गेला होता. प्रसेन कुठे गेला होता तर शिकारीला गेला होता. आणखीन काय मंडळी होती का त्यांच्याकडे शोध घेतला. म्हणजे प्रसेन आत गेला आणि बहुतेक सिंहाने त्याला खाल्ला. त्या दिशेने कृष्ण गेला. बघितल्यानंतर इथे त्याला कपडे वगैरे प्रसेनाचे दिसत आहेत, हाडं वगैरे दिसत आहेत, मणी दिसत नाहीये. सिंह काही मणी खाणार नाही लक्षात ठेवा. इतक्यात त्याचं लक्ष एका गुहेकडे जातं आणि त्या गुहेत सूर्य उगवल्यासारखा प्रकाश असतो. म्हणाला हा काय प्रकार आहे. बघितलं तर तो मणी तिथे असतो आणि जांबुवंत नावाचं जे अस्वल त्याची ती गुहा. तो म्हणतो हा मणी मला सापडलाय, माझा नाही आहे, पण तुला मी का देऊ. म्हणतो मी यादव आहे, मग यादवांचा मणी तू माझ्याशी द्वंद्व युद्ध केलं. 27 दिवस काहीतरी कृष्ण आणि जांबुवंत यांचं द्वंद्व युद्ध चालतं. ते बघायला जांबुवंती ही जांबुवंताची मुलगी आहे आणि तिने सांगितलं होतं माझ्या वडिलांची ताकद मला माहित आहे, त्यांना प्रतिस्पर्धी जो ठरेल त्याच्याशी मी लग्न करणार. जांबुवंतही 27 दिवसानंतर म्हणतो आपण आपलं युद्ध थांबूया. अरे मी तुझा भक्त आहे. रामाच्या अवतारात जांबुवन होता ना, नळ निळ जांबुवंत. मी भक्त आहे तुझा. फक्त बघत होतो किती शक्ती तुझ्यात आहे की नाही. तर आहे. हा मणी घे परत. मला अस्वलाला मणी कशाला पाहिजे.
पण त्याबरोबर माझी मुलगी पत्नी म्हणून तू नेली पाहिजे. हल्ली स्कीम असते ना, मण्याबरोबर बायको फुकट. घेऊन आला, मणी घेऊन आल्यावर सत्राजिताला म्हणला ये दरबारात. सगळ्याच्या देखत सांगितलं. याचा भाऊ घेऊन गेला होता. ही घरची भानगड होती आणि माझ्यावर याने आरोप केलेला आहे. तेव्हा यांनी जाहीरपणे आरोप परत घ्यावे. सत्राजिताने मान खाली घातले. हे सगळे आरोप परत घेतो, पण माझी एक विनंती आहे, माझ्या मुलीशी कृष्णाने लग्न केलं पाहिजे. ती आपण म्हणतो ना सत्यभामा, म्हणजे यांनी चोरीचा आरोप तर घालवला, तर बदल्यात 2 बायका मिळवल्या. हा कृष्ण आहे, पण हे प्रारब्ध आहे त्याचं. तो म्हणतोय मी चुकवूच शकत नव्हतो. माझी सगळ्यात आवडती रुक्मिणी, पण सगळ्यात श्रीमंत, सुंदर आणि त्या मनाने पुरुषार्थी म्हणजे पराक्रमी सत्यभामा आहे. पण सत्यभामा गर्विष्ठ आहे, कारण एवढं सोनं माझ्या नवऱ्याने हुंडा म्हणून, माझ्या पित्याने हुंडा म्हणून दिलेलं आहे. आज सगळं द्वारकेचं वैभव माझ्यामुळे. हा अहंकार त्याला कायम. आपण सत्यभामा म्हणतो. भामा म्हणजे एक स्त्री, आणि कोकणी भामी वगैरे म्हणजे सोनं. माहित आहे तुम्हाला, सगळ्या अंगावर त्या सोनं आहे. सुंदर आहे, पराक्रमी आहे. पण रुक्मिणी नावाप्रमाणे, रुक्म म्हणजे सोनं, नावाप्रमाणे सोन्यासारखे आहे. आणि म्हणून कृष्णाने प्रत्येक वेळेला सत्यभामेसाठी काम केलं, पण त्याची फळं किंवा फुलं रुक्मिणीला दिली. सतत तो आता नरकासुराला मारायला, नरकासुराने सांगितलेलं नुसता पुरुष आला तर मी मरणार नाहीये, पुरुषाला मदत करणारी स्त्री पाहिजे तरच मी मरेन. आणि म्हणून कृष्णाने द्वारकेपासून, परवा सांगितलं ना, प्राग ज्योतिषपूर म्हणजे आसाम जी राजधानी होती कुणाची, आमच्या नरकासुराची, जाताना सत्यभामेला बरोबर घेतलेलं. त्या 100 मारायला दशरथाने कैकेयीला बरोबर घेतलेलं आहे. आणि तिथे ते 2 वर दिले, कारण रथाचा जो आस असतो ना, तो निघाल्यावर चाक असं व्हायला लागलं. आणि रथ पडल्यावर हात दशरथ पडला, कसा पराक्रम करणार होता, म्हणून तिने आपला हात घातला. ते रथाचं चाक जोडलेलं असतं रथाला, आणि ते निघू नये म्हणून असे लाकडाचे तिथे हात घातला. तिने रक्तबंबाळ युद्ध जिंकल्यानंतर म्हणतो की काय पराक्रमी असतो. ती म्हणते मी क्षत्रिय राणी आहे, क्षत्राणी. मी प्रसन्न झालेलो आहे, 2 वर माग. ती म्हणाली मी 2 वर मागेन, पण योग्य वेळी मागेन, आत्ता मागणार नाही. सगळं प्रारब्धाचा प्रवास आहे. त्याच वेळेला वर मागून मोकळी झाली असती तर बिचारा राम सुटलाच तरी वनवासातून. त्यावेळेला काय मागितलं असतं, मला 10 साड्या दे आणि 50 हार दे सोन्याचे. मग संपलं. 2 हार नाही, राखून ठेवले. आणि ते वर बरोबर मंथरेनं मागायला सांगितले. सगळा प्रारब्धाचा प्रवास आहे. म्हणून महाराज म्हणतात, देह प्रारब्धावर टाका आणि मन बुद्धी मला अर्पण करा, आनंदात राहा. दिस इज द प्रिस्क्रिप्शन. दुसरं प्रिस्क्रिप्शन, प्रारब्धाची मर्यादा देहापर्यंत आहे. प्रारब्ध मनावर काही राम शांतपणे गेला ना. मी तुम्हाला तेच सांगतोय, कृष्णाने आपल्या जीवनातले हे सगळे प्रारब्धाचे भोग आहेत ना, ते सहन केले आनंदात. तक्रार कशाला? कारण प्रारब्ध देहाला आहे, मनाला नाही. मन शांत ठेवेल, बुद्धी स्थिर ठेवेल आणि चित्त शुद्ध ठेवेल. मन शांती, स्थिर बुद्धी आणि चित्त शुद्ध. आणि त्यासाठी सद्गुरूंवर निष्ठा. ती गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेची बाहेरची पूजा वगैरे हा सगळा उपचार आहे तो करायचा. कशासाठी? टू रिडेडिकेट अँड टू रिमाइंड ऑर टू रिऑफर. पुन्हा मला अर्पण करायचे देवाला. पुन्हा स्वतःला आठवण करून द्यायचे की मी महाराजांचा आहे, महाराज माझे आहेत, मी महाराजांचा आहे, महाराज माझे आहेत, महाराज महाराज महाराज. ही आठवण करून देण्यासाठी पूजा करायची बाहेरची. खरे महाराज आताच आहे. पुढचं वाक्य वाचा ना, काय सुरेख आहे. ते म्हणतात प्रारब्ध हे खाते आहे, पण प्रारब्धाचा संबंध देहापुरताच आहे. कॅन्सर शरीराला तो मनाला का होतो सांगा बरं. हा, मला निरनिराळे भोगावे लागतात देहाला, मनाला कशाला. मी देहाचे भोग मनाकडे ट्रान्सफर करून रडत बसतो आणि देवा महाराज महाराज म्हणतात तुला कळलं नाही मी काय शिकवतो. प्रारब्ध उतरले देहाची तटी. जीवनाची नदी आहे, त्यातला एक काठ आहे देह. तिथेच प्रारब्ध उतरतं, पुढे प्रवेश नाही करत. मन बुद्धी स्वतंत्र ठेवूया. ती स्वतंत्र ठेवण्यासाठी वाचन करूया, चिंतन करूया आणि सत्संग करूया. सत्संगाला पर्याय नाही. सत्संगाला खरं सांगतो पर्याय नाही. आणि हुकमी सत्संग म्हणजे पुस्तक. म्हणून परवा सांगितली पुस्तकं आपण इथे ठेवलेली आहेत ती घ्या. मुलांना तो वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी वेळ नाहीये, नातवंडांना ऐका.
गोष्टी सांगा तुम्ही वाचून, आणि मग बघा घर बदलायला सुरुवात होते की नाही. कुठेतरी सुरुवात केली पाहिजे ना. माझ्यासाठी मी म्हणतो इट्स लेट इन लाईफ. मुलं म्हणतात डॅडी आत्ता नको, नो टाईम. हुकमी हक्काची. पुढे बघा त्यांनी काय सांगितलंय, प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्याच लागतात. हे चकार लक्षात ठेवा, भोगाव्याच लागतात. सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ करायचा. म्हणजे जर एखाद्याने सांगितलं, महाराजांनी दुसऱ्या ठिकाणी सांगितलं आमच्या गुरुकडे यावं, किती भोगताय तुम्ही, 7 वर्ष झाले हा रोग बराच होत नाही, आमचा गुरु बरा करेल, जाऊ नका महाराजांना. तो भोगल्याशिवाय तुमची, त्यावेळेला गुरु हे होता. मुलांनी फार वेदमती वर्णन केलेलं आहे. म्हणाले खूप भोगलं, आणि शेवटी माझ्या एका मित्राने सांगितलं, यू कम टू आवर गुरु, आय विल टेक यू, यू डोंट डू एनिथिंग, जस्ट सिट. तो नव्हता केरळ म्हणला आय वेंट आणि सिट. बसल्यानंतर आता म्हणाले की गुरु आले, तर उभं राहायचं का बसायचं का डोळे उघडायचे मला काही कळे ना. कारण मित्रांनी सांगितलं तर मी सांगेल तसं करायचं, पण डोळे उघडल्याशिवाय तो काय करतोय हे मला दिसेना. आणि अनाउन्समेंट तर झाली, अनाउन्समेंट कुठल्या भाषेत झाली कळलं नाही. असं काहीतरी झालं, उलट ते लक्षात ठेवा. मला तरी कळलं नाही की नक्की काय करायचं. बघितलं मी उठायचा प्रयत्न करणे, त्यात माझी मांडी लागली, उठायचं नाही. नंतर गुरुंचा म्हणाले डिस्कोर्स सुरू झाला. हू आर यू, पहिलं वाक्य हू आर यू. प्रवचन सुरू झालंय आणि त्या प्रवचनात ते म्हणताय तू कोण आहेस याचा शोध घे. हू आर यू. मीच नवीन होतो, हा प्रश्न मलाच आहे, म्हणून सांगितलं आय एम मॅन, आय एम मॅन, हू आर यू. आणि परत मांडी लागली, हा प्रश्न नाही घे, हे प्रवचन, हे प्रवचन. सगळं झालं, ओपन युअर आईज, आणि आता सगळ्यांचे रोग गुरु बरा करेल. हा मला धोका तुम्हाला सांगायचा. एक जण आला, गुरुदेव गेली 10 वर्ष कान दुखतोय. तो शिष्य म्हटला कडकड तुझ्या कानाचं दुखण, नंतर इंग्लिश मध्ये तुझ्या कानाचं दुखण गुरुदेवाने घेतलं. गुरुदेवानी कान असं केल्यासारखं झालं, आता बरं वाटतंय ना, जाऊन बस. नाईलाज होता, तो जाऊन बसला. गुरुदेव माझी पाठ, गुरुदेव, आणि प्रत्येक अवयवाचं. आणि शेवटी गुरुदेव उठणार इतक्यात एक राजघराण्यातली सुंदर बाई आणि गुरुदेव पृथ्वीराज. आता राजघराण्यातली नावं अशीच असतात. पृथ्वीराजला काय